छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी वनाचे मानवंत सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांनी वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राबाई पवार, आणि आज आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळावा यासाठी फूड प्रोसेसिंग, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेज यासारखे उद्योग आपण रायगडात आणत आहोत। शेतातला माल थेट बाजारात आणि कारखान्यात पोहोचला पाहिजे हे आपलं टार्गेट असणार आहे। उद्योग नक्कीच वाढले पाहिजेत, पण आपल्या रायगडचं निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरण जपून हा विकास होईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे। उद्घाटन कार्यशाळेचं तुम्ही केलेलं आहे, कशा पद्धतीची गुंतवणूक रायगड जिल्ह्यात होणार आहे आणि इथं रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होणार आहे, किती MOU झालेले आहे? आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ 5,480 कोटींची गुंतवणूक या माध्यमातून, मैत्रीच्या माध्यमातून होत आहे। 4,000च्या पुढे रोजगार उपलब्ध होणार आहेत नोकऱ्यांसाठी। आणि आज जर आपण पाहिलं तर आमच्या कलेक्टर साहेबांनी, पाटील साहेबांनी आपल्याला मगाशी सांगितलं, गाईड केलेलं आहे की रायगड जिल्हा ह्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये कशी वाढ होत चाललेली आहे, त्या अगदी समुद्रापासून ते जमिनीपर्यंत। आणि या सगळ्या बाबतीमध्ये मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे, पुणे जवळ आहे, आणि त्याच्यामध्ये परदेशात जायला मग अगदी विमानतळ पण आपल्याला आता जवळ झालेलं आहे पनवेलला। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निश्चितच पूर्वी तर आपण औद्योगिक जिल्हा म्हणून होता, पण त्याच्यात आणखीन वाढ पण होते। आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या मुंबईची पण घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे या जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगू। तरुणांची संख्या आहे आणि स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणावर आहे अनेक तालुक्यांमध्ये, कसा परिणाम या ठिकाणी सकारात्मक होईल? जो आमचा ग्रामीण डोंगराळ भाग आहे त्या भागामधले बरेचसे तरुण शहराकडे, मुंबईकडे, पुण्याकडे, ठाण्याकडे, गुजरातकडे वळत आहेत, तो ह्या माध्यमातून त्यांना आम्ही थांबवण्याचा थोडा प्रयत्न करू की त्यांना जर आपल्याच जिल्ह्यामध्ये, आपल्याच तालुक्यामध्ये जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या, व्यवसाय उपलब्ध झाले, तर त्यांना शहराकडे इतर कुठं जाण्याची आवश्यकता लागणार नाही। त्यासाठी आम्ही शासन, प्रशासन, आम्ही सगळेच मिळून हा प्रयत्न करू। थेट जिल्हे घेतलेले आहेत, त्या जमिनी पडीक आहेत, त्यामुळं एकतर तरुणांना रोजगार देखील मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्या संदर्भात ते काय कारवाई? पूर्वी पडीक जमिनी अशा बऱ्याचशा होत्या, परंतु आता बऱ्यापैकी त्या डेव्हलप होत चाललेल्या आहेत। आणि ज्या डेव्हलप होत नसतील त्या आमचं उद्योग खातं ताब्यात घेऊन दुसऱ्या उद्योजकांना देऊन त्या उद्योग वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही त्याची चौकशी करू किती नेमक्या जमिनी शिल्लक आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करावं। शेठ, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये उद्योगमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये 70,000 कोटीचे प्रकल्प आणलेले, पण एकही प्रकल्प अद्यापही सुरू झालेला नाही, काय कारण? ह्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच उद्योगमंत्र्यांशी आम्ही मिटिंग घेऊ, त्यांची चर्चा करू। आमचे अधिकारी, आम्ही सगळं MIDCचे अधिकारी, आणि खरोखर त्याच्यामध्ये जर काय तफावत असेल तर ते दूर करू। ठीक, आता जिथे नवीन उद्योग येतात तिथे विरोध हा होतोच, परंतु त्याच्यावरती विरोधावरती मात करून त्यांना समजावून सांगून जर तिथं आपलं जर दिघीपोट झालं तर आपल्या जिल्ह्याचं कशा प्रकारे प्रगती होईल, तुमची कशा प्रकारे प्रगती होईल हे आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू। बांबू लागवड आणि काय नवीन प्रयत्न असणार? मगाशी कलेक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जसे आमचे करंजाला पोर्ट झालेलं आहे त्याप्रमाणे काही जर आणि 2-3 ठिकाणी झाले तर त्याच्यामध्ये आणखीन बोटी लावण्यासाठी जागा उपलब्ध होईल आणि मग त्याचा मत्स्य व्यवसाय वाढेल की जो करोडो रुपयामध्ये गेलेला आहे तो आणखीन कसा वाढवता येईल तो आम्ही बघू। बांबू लागवडीसाठी ज्या आपल्या वरकत जमिनी, पडीक जमिनी आहेत त्याच्यावरती ह्या चांगल्या बांबू लागवडीचे आम्ही हे करतोय आणि त्याचा उत्पन्नाचा स्रोत वाढत आणि जमिनीला पण चांगला दर पण बसेल। थेट एका बाजूला या उद्योगांची प्रगती साधली जाते, मात्र MIDC सारख्या ठिकाणी अतिशय जीवघेणे असे अपघात होत आहेत, हे रोखण्यासाठी काही प्रशासन स्तरावर प्रयत्न? नाही, म्हणणं आपलं बरोबर आहे, काही वेळेला असे अपघात घडत आहेत आणि ते अपघात घडू नये म्हणून आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही निश्चितच करूया। कारण काही कारखाने, काही कंपन्या अशा आहेत की त्याच्यातून
हे असे अपघात होत आहेत ते शक्यतो अपघात होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. ओके